कोल्हापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात कविता देशमुख यांचा जन्म झाला. वडील जनार्दन देशमुख हे वाड्यावर पानटपरी चालवायचे आणि आई सुनीता देशमुख घरगुती शिवणकाम करून संसाराचा गाडा ओढायची. 2 बहिणी आणि एक लहान भाऊ. सगळ्या जबाबदाऱ्या मोठ्या मुलगी म्हणून कवितेवरच होत्या. शाळेत कविता अतिशय हुशार होती, पण तिचा खरा संघर्ष 10वीच्या वर्षी सुरू झाला. वडिलांचा अपघात झाला, टपरी बंद पडली, घर चालवणं कठीण झालं. आईने पूर्णवेळ काम सुरू केलं, पण तेवढ्यानं भागत नव्हतं. कविता सकाळी पेपर वाटायची, दुपारी शाळा, संध्याकाळी 2 मुलांना शिकवून थोडे पैसे कमवायची. माझं शिक्षण थांबवून देणं हे माझा पराभव असता, असं ती नेहमी म्हणायचं. 12वीला 89% गुण मिळाल्यावर पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये स्कॉलरशिपवर प्रवेश मिळाला. गावातून एकटीने शहरात येणं, हॉस्टेलमधलं एकटेपण आणि कॉलेजचं कठीण अभ्यासक्रम, ती सुरुवात अत्यंत आव्हानात्मक होती. तिथं तिला प्रा. सरनाईक यांचा पाठिंबा मिळाला. ते म्हणाले, "तू फक्त शिकत राहा, पैशाचं काही राहिलं मी पाहतो." कवितेने रोज 5-5 तास अभ्यास केला. संध्याकाळी एका लायब्ररीमध्ये रिसेप्शन डेस्कवर बसायची. वीकेंडला मुलांना ट्युशन घ्यायची. कॉलेजमध्ये असतानाच ती मायत्री नावाच्या NGOमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करू लागली. ती झोपडपट्टीत जाऊन महिला आणि मुलींना प्रशिक्षण देत असे. तिला जाणवू लागलं की शिक्षण हेच परिवर्तनाचं खरं हत्यार आहे. मी जर फक्त स्वतः शिकले आणि इतरांना सोडून दिलं तर माझं शिक्षण अपूर्णच राहील. पदवी पूर्ण झाल्यानंतर मोठ्या पगाराच्या नोकऱ्या मिळूनही तिने स्वतःची संस्था सुरू केली. उजेड प्रारंभ एका छोट्याशा खोलीत झाला. 5 महिला, तिनं शिकवणं यंत्र आणि कवितेची हित. हळूहळू उजेड संस्थेने झोपडपट्टीतील ग्रामीण भागातील विधवा, एकल माता, शिक्षण न मिळालेल्या महिलांना रोजगारक्षम बनवण्याचं काम सुरू केलं. तिने संगणक, मेकअप, शिवणकाम, फूड प्रोडक्शन आणि सेल्फ डिफेन्स याचा मोफत प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली. आज उजेडने 12,000हून अधिक महिलांना स्वावलंबी बनवलं आहे. प्रेम आणि आयुष्यासाठी एक गोड फुललेली कथा. या प्रवासातच कविता जीची भेट झाली. विक्रांत जोशी नावाच्या एका सोशल वर्करशी दोघांचं काम एकत्र यायला लागलं. एकमेकांशिवाय आदर वाढत गेला आणि शेवटी प्रेमात रूपांतर झालं. जीवनसाथी तोच जो तुमच्या ध्येयात साथ देतो आणि तुमचं स्वप्न आपलं मानतो. दोघांनी साध्या पद्धतीने लग्न केलं आणि आजही एकत्रच उजेडसाठी काम करत आहेत. पुरस्कार, सन्मान आणि तरीही साधेपणा. आज कविता जींना खालील सन्मान प्राप्त झाले आहेत: राज्यस्तरीय नारीशक्ती पुरस्कार, आयर्न लेडी ऑफ महाराष्ट्र, युवतीसाठी प्रेरणास्रोत, महाराष्ट्र टाइम्स. पण तरीही त्या अजूनही झोपडपट्टीत राबतात. हातात वही घेऊन महिलांना शिकवतात आणि रोज स्वतः ट्रेनने प्रवास करतात. परिस्थितीवर नाही तर आपल्या दृष्टिकोनावरच यश ठरतं. शिक्षण, आत्मनिर्भरता आणि समाजासाठी योगदान हेच खऱ्या अर्थाने यशाचं मोजमाप आहे. तर मैत्रिणींनो आणि मित्रांनो,
तुम्हाला कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.